सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला देवाला सारी प्रिय ही श्यामच्या आईमधील ही कथा मी तुम्हाला कथन स्वरूपात वाचून दाखवणार आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या बरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का गं? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक मारीन बसली आहे. म्हातारी आहे बिचारी अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. गोयला मोळी, लाकडांची मोळी. तिला कोकण भाषेमध्ये गोयला म्हणतात. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती मारीन आजारी आणि अशक्त दिसत आहे रे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये, मी तुला आंघोळ घालीन. जा. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील ते. मला मारायलाही येतील. काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ का मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहणार बसणार. मोळी विकून तिला परत दूर मारवाड्यातून जायचे आहे वगैरे सांग त्यांना व घरी ये, अशी आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे पण मला ठाऊक नाही. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का गं, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडे मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा जा बाबा, कोणी येईल मारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल माझ्या डोकीवर, असे म्हणत ती गयावया करू लागली. अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे, असे म्हणून मी शेवटी तिच्या डोक्यावर ती मोळी चढविली आणि अरे श्याम, ती मारीन ना? अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोटूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि म्हणाले, श्याम अगदीच जेवलास रे तू. अरे काही ताळतंत्र तरी, असं ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच काही घरात शिवून काही घर बाटवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तिथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडे हाक मार. कोठे लांब जाईल रे ती गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निटवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस तू? वय माय, ताप लई येतो. काय करावा? पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. दुपारचा उरलेला आहे, शिळा आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियात कोणी नाही बघा, दिनवानेपणे म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईच पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. हो, आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठाव्यास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या मारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते, परंतु ती गरीब भिकारीण बिचारी ओरडत होती, घास घाला ओ दादा, घास घाला ओ दादा. आई, तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व मारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाले नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसले आहे. तुम्ही अलीकडे माजलेत मारणी, निक का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू मला, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, यांची या आपल्या गावात ऐट आणि मिजाज कशाला पाहिजे ग? मगाची ती मारीन नाही का म्हणाली, गरिबाला कोणी नाही. तेच खरे आई. उद्या जर एखादा माराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पानसुपारी आणि अत्तर गुलाब करतील आणि त्याच्या गळ्यात हार पण घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याला पितांबर त्याचा बाटला नाही, पायात पायतने घालून ही सोवळी, ही मुकुटे कद हातात घेऊन कुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालाव्यास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा कसला धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशालाच मान देतात हो, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या म्हणून हाक मारीत. परंतु पुढे देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात पावड्यांपरी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावावर एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्या तरी घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याला हृदयाला मान देत नाही, मनुष्याच्या हृदयाला मान देत नाहीत. हृदयातील श्रीमंतीच तुम्ही मान देत नाहीत, तर तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि कागदी नोटा याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणायचे. महारमांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच जर उद्या श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी, घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही. म्हणून हे पापी आहेत, त्यांना स्पर्श झाला म्हणून नव्हे,
तर पापी तर आपणच सारे आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निडळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे महार मांगच पुण्यवान आहेत. नाही का आई? मी विचारले. श्याम, आपले ते विठण काकडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो, आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू मार नव्हता का झाला? मार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का गं? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे रूप घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही आवडते. त्याला गुह हा कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो महारावर मांगांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीशी पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते रे? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई, मजजवळ बोलता बोलता दिवे लागावायची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात घेऊया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला. माझ्या भारती या देवमुळी नुरला, नाही दया स्नेह तिथे देव का असे. बंधुभाव तीळ व तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरी ना देव अंतरी ना, देव तो अजी मेला माझ्या. माझ्या भारती या देवमुळी नरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला. माझ्या भारती या देवमुळी नुरला. किती छान गाणं आहे बघा. श्रोते हो, माझी कथा इथे संपली. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.